प्रश्न आहे त्यावेळेस साहेब, तुमची सामाजिक भूमिका खूप मोठी आहे, पण तुम्ही राजकीय भूमिका पण वेळोवेळी घेताना दिसतात. जसं काय विकास ठाकरे हे लोकसभेची निवडणूक जेव्हा लढले तेव्हा तुम्ही महाकाळकर सभागृहामध्ये सभा घेऊन ओबीसीचं पूर्ण पाठबळ आपण विकास ठाकरेंच्या पाठीमागे उभं करणार असं तुम्ही जाहीर केलं होतं. पण नंतर निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा झाली की ते ओबीसीचं पाठबळ विकास ठाकरेंना मिळालेलं नाही. इतकंच नाही तर गिरीश पांडव हे सुद्धा गडकरी वाड्यावर जाऊन आले असा सुद्धा ते खासगीमध्ये आरोप करतात. त्यांचा सरळ आरोप आहे की ओबीसी महासंघाने विकास ठाकरेंना पाठबळ दिलेलं नाही, म्हणून 1.25 लाख मतांनी ते पराभूत झाले. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम, हे बघा, मला आठवत असेल अनेक पत्रकार या ठिकाणी व्हिडिओ क्लिप आहे. मी सुरुवातीलाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका जाहीर केली की आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच पक्षाचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा अधिकृत पाठिंबा आम्ही कुणालाही दिलेला नव्हता. आमचे जे पदाधिकारी आहे आणि जे सदस्य आहेत त्यांना ज्या पक्षाची विचारधारा पटते त्या पक्षाचं त्यांनी काम करण्याचं स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे. मी जन्मजात काँग्रेसी आहे, त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या प्रचारसभेला गेलो. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं बॅनर घेऊन गेलो नाही किंवा दुपट्टा घालून गेलो काय. लोकांना म्हणून आजही आमचं ओपन आहे. आता विधानसभा लागणार आहे. आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांवरती कुठलंही बंधन घालत नाही. आमचं एक म्हणणं असतं की जेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेमध्ये इथे येतात राजकीय जोडे बाहेर काढायचे आणि इथे फक्त ओबीसीच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या. ज्यांना ओबीसीचं चांगलं व्हावं असं वाटते असे सर्वच राजकीय पक्षाचे लोक आमच्यासोबत आहेत ना. काय हा काही कुठल्या राजकीय पक्षाच्या कुटाला बांधलेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ नाही आहे. म्हणून या विचारपीठावर बसलेला किंवा समोर बसलेले जे काय आमचे पदाधिकारी आहेत ते सर्व मोकळे आहेत. मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला फोन करून म्हणत नाही की तुम्ही असं काम.